नमस्कार. उत्कर्ष मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत दगडूशेठ हलवाई या गणपतीविषयीची माहिती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून खूप प्रसिद्ध आहे. पुण्यासोबतच जगभरात हा बाप्पा खूप प्रसिद्ध आहे. या बाप्पाच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येत असतात. संपूर्ण जगात आपली कीर्ती पोहोचवणाऱ्या गणपतीच्या स्थापनेची एक वेगळी कथा आहे. यासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे मंडळ म्हणूनही हे प्रसिद्ध आहे. या मंडळाचा इतिहास आणि वैशिष्ट्य आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि सर्वांनी कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा. पुण्यातील 5 मानाच्या गणपतीत दगडूशेठ हलवाई गणपती नसले तरी सार्वजनिक गणेशोत्सवात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याचे भाग्य दगडूशेठ गणपतीला लाभले आहे. या मंडळाची स्थापना सन 1893 साली झाली. 1893मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी ही मूर्तीची स्थापना केली. 1968 साली दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती मंडळाने तयार करून घेतली. प्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार आणि यंत्रविज्ञेचे अभ्यासक शंकर अप्पा शिल्पी यांच्या कल्पनेतून ही मूर्तिकला पूर्ण झाली. ही मूर्ती घडविताना मूर्तिकार नागेश शिल्पी यांचेही या कामात योगदान होते. दगडूशेठ गणपतीची मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असताना त्यावेळी सूर्यग्रहण आले होते. त्या ग्रहणातील एका विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेश यंत्र बसविले आहे. त्यामुळे त्या मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या मूर्तीला देवत्व प्राप्त होईल अशी शिल्पी यांची श्रद्धा होती. त्यांच्या श्रद्धेच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही आदर केला. संपूर्ण धार्मिक पद्धतीने विधी करूनच ही मूर्ती घडविण्यात आली. पुढे 1984 गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरात या गणेश मूर्तीची स्थापना झाली. या मंदिरासाठी ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष प्रतापराव गोडसे, मामासाहेब रासने आणि आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी प्रयत्न केले होते. मंदिर परिसर अपुरा पडू लागल्यानंतर 2002 साली सध्याचे जे भव्य मंदिर आहे ते उभारण्यात आले होते. आता संस्थानाच्या 3ही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या हातात सध्या संस्थांचे नेतृत्व आहे. तर या गणपतीचा नेमका इतिहास काय आहे, यामागची कथा काय आहे ते आता आपण जाणून घेऊया. श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पूर्वीच्या काळातील प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यातील बुधवार पेठेतच ते राहत होते. या काळात पुण्यात प्लेगची साथ आली. या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाने जीव गमावला. या घटनेमुळे ते आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई हे पूर्णपणे कोलमडले. त्यावेळी त्यांचे गुरु माधवनाथ महाराजांनी दगडूशेठ यांना आधार दिला. यासोबतच त्यांना सल्ला दिला. दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करून त्याची पूजा करण्याचा सल्ला दिला. हेच दोघं भविष्यात अपत्य असे आणि त्यांचे आईवडिलांचे नाव उज्ज्वल करते, त्याचप्रमाणे हे दैवत तुमचे नाव उज्ज्वल करतील असे सांगितले. टिळकांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. आपल्या गुरूंचा सल्ला ऐकून दगडूशेठ यांनी दत्ताची एक मूर्ती, संगमरवरी मूर्ती तयार केली. तसेच गणपतीची मातीची एक मूर्ती तयार करून घेतली. या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि इतर अनेक व्यक्ती उपस्थित होते. गणरायाची पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील 11 मारुती मंदिरामध्ये आजही आहे. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.